मुंबईचे नवीन महापौर निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेत आहे। सध्या महापौर नसल्याने बरेच दिवस हा बंगला खाली होता। निवडणुका लागल्यानंतर आता सफाईसाठी हा बंगला उघडला जाणार आहे। या बंगल्यामध्ये नियमित सफाई होत असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून कोणी राहत नसल्याने एसी आणि विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम देखील आता करण्यात येणार आहे। या बंगल्यासमोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मुंबईचा महापौर कोण होणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। मात्र मुंबईतील महापौर निवासस्थान हे भायखळा येथील राणीबागेच्या शेजारी आहे। वर्ल्ड हेरिटेज जे महापौर निवासस्थान होतं दादर येथील हे आता या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं खरं तर स्मारक उभारण्यात येते। मात्र जो महापौर निवासस्थान भायखळा येथील आहे या महापौर निवासस्थानामध्ये आपण बघतोय तर दोन महापौर राहून गेलेले आहेत। एक म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर, दुसरं म्हणजे किशोरी पेडणेकर। हे महापौर निवासस्थान अगदी मोक्याच्या जागी आहे। भायखळ्यातील राणीबागेच्या शेजारी असलेलं हे महापौर निवासस्थान आहे। त्या महापौर निवासस्थानामध्ये नवीन महापौर राहण्यास येणार आहे। त्यामुळे आता रंगरंगोटी असेल, डागडुजी असेल, आतमधील यंत्रणा असतील हे सर्व तपासली जात आहेत। या ठिकाणी नवीन यंत्र लावण्यात येतील। आतापर्यंत जे हेरिटेज महापौर निवासस्थान होतं ते म्हणजे दादर येथे ते दादर येथील निवासस्थान खरं तर गेल्या टर्ममध्येच बंद करण्यात आलं। त्या जागी नवीन महापौर निवास उभारण्यात आलेला आहे आणि या महापौर निवासामध्ये आतापर्यंत दोन महापौर राहिलेले आहेत। मात्र तिसऱ्या महापौर साठी खरं तर नवीन प्रकारचा टच हा या घराला देण्यात येईल। त्यामुळे नवीन महापौर कोण होणार आणि नवीन महापौर या बंगल्यामध्ये राहण्यास कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। हडपसरमधील डॉक्टरांचा पोलीस स्थानकावर मूकमोर्चा काढण्यात आला। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय। शेकडो डॉक्टर्स मूकमोर्चामध्ये सहभागी झाले। 4 दिवसांपूर्वी पेशंट दगावल्याने हडपसर जवळील सह्याद्री हॉस्पिटलवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला झाला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर एकवटले आहेत। याच विषयी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। हडपसरमध्ये डॉक्टर्स एकवटलेले आहेत आणि त्यांनी हा सगळा मोर्चा काढलेला आहे। माझ्यासोबत काही डॉक्टर आहेत। डॉक्टरजी काय मोर्चा काढलेला आहात आणि या हल्लेकडे तुम्ही कसं बघता? हे पहा, आज समाजामध्ये पेशंटची अविरत सेवा करणाऱ्या डॉक्टर लोकांवर आणि जे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट झालेले आहेत त्या एस्टॅब्लिशमेंटवर गैरसमजातून होणाऱ्या हल्ल्यांचा मी सर्वप्रथम इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तर्फे निषेध व्यक्त करतो आणि एक आव्हान जनतेला करतो की अशा प्रकारचे दहशतीच्या वातावरणामध्ये डॉक्टर आणि हॉस्पिटल्स काम करू शकत नाहीत। तर थोडंसं संयमाने लोकांनी घेतलं पाहिजे। डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफ हा सुरक्षित राहिला तरच बाकीच्या पेशंटला पण त्यांनी चांगल्या प्रकारचे उत्तम आरोग्य आम्ही देऊ शकतो। शेवटी डॉक्टर हा प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो। कोविडच्या काळात तुम्हाला तो देवदूत वाटला, देव वाटला आणि अचानक काही गोष्टी अशा ज्या होतात की बाबा पेशंट प्रत्येकाचा जीवनदान देण्याचं काम डॉक्टर करतोच, पण त्यातनं शरीराने पण त्या पेशंटला साथ दिली पाहिजे। ती साथ जर दिली नाही तर डॉक्टर नुसतं औषधाच्या ह्याच्यावर हे करू शकत नाही। माझी त्यांना विनंती की तुम्ही कायदेशीर मार्गाने करा, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि हल्ला करणं एखाद्या हॉस्पिटलवरती जर तुमचं असमाधान असेल तर हल्ला करणं हा काय पर्याय असू शकत नाही। चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।